नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 2 जून 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? IPL 2026 या IPLच्या 19व्या संस्करणामध्ये कोणत्या संघाने विजेतेपद जिंकलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, RCBने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2026चं जे काय 19वं संस्करण होतं IPLचं त्याचं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे. GT गुजरात टायटन्स या संघाचा पराभव करत. RCBचं हे सलग या ठिकाणी दुसरं टायटल आहे. 2025 मध्ये जे काय IPL झालं त्याचं सुद्धा विजेतेपद आणि लेटेस्ट 2026 मध्ये झालेलं IPL त्याचं सुद्धा विजेतेपद या ठिकाणी RCBने जिंकलेलं आहे. हे जे काय IPL झालं 2026चं बरोबर, याच्यावरील जेवढेही परीक्षाभिमुख महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण ऑलरेडी काल रात्री 7:30 वाजता व्हिडिओ टाकलेला आहे आणि आपली 7:30ची सिरीज आपण सुरू केलेली आहे. अवश्य वेळात वेळ काढून आपल्या चॅनलला व्हिजिट द्या. त्या ठिकाणी IPL 2026 वरील प्रश्न हा व्हिडिओ नक्की पहा आणि वहीमध्ये नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? या ठिकाणी साइड SIDE फुल फॉर्म काय? स्टेट ऑफ इंडियाज डिजिटल इकॉनॉमी 2026च्या अहवालानुसार डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 5वा क्रमांक आहे. कशाच्या बाबतीमध्ये? तर या ठिकाणी डिजिटल अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये. कोणी दिला अहवाल? तर स्टेट ऑफ इंडियाज डिजिटल इकॉनॉमीने. बरोबर, याच या ठिकाणी साइडने म्हणजेच प्रश्न क्रमांक दुसरा स्टेट ऑफ इंडियाज डिजिटल इकॉनॉमीने 2026च्या अहवालानुसार AI कामगिरीमध्ये भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 4थ्या क्रमांकावरती आहे भारत. बरोबर, लक्षात घ्या, डिजिटल अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये 5वा क्रमांक आहे आणि AIच्या कामगिरीच्या बाबतीमध्ये 4था क्रमांक आहे भारताचा. कोणाच्या अहवालानुसार? स्टेट ऑफ इंडियाज डिजिटल इकॉनॉमी 2026च्या अहवालानुसार. दोन्ही प्रश्न एखादा या ठिकाणी इंडेक्स आहे त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्याबद्दल आहेत. मग बाकीचे जे काही प्रकाशित झालेले वेगवेगळे इंडेक्स आहेत, इंडेक्स म्हणजेच काय? निर्देशांक आहेत, त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. आशिया उत्पादन निर्देशांक 2026 मध्ये 6वा क्रमांक, ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026 मध्ये 32वा क्रमांक, इनोव्हेटर्स बिझनेस एन्व्हायरमेंट इंडेक्स 2026 मध्ये 54वा क्रमांक, जागतिक आनंद अहवाल 2026 मध्ये 116वा क्रमांक, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 मध्ये 13वा क्रमांक, इंटरनेट शटडाऊनच्या बाबतीमध्ये 2रा क्रमांक, वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026च्या बाबतीमध्ये 10वा क्रमांक, जागतिक स्तरावर पेटंट दाखल करण्याच्या बाबतीमध्ये 6वा क्रमांक, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये 157वा क्रमांक, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026च्या बाबतीमध्ये 75वा क्रमांक, डिजिटल अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये 5वा, तर AI कामगिरीच्या बाबतीमध्ये 4था क्रमांक. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. आपलं जे काही DRDO आहे, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, बरोबर, म्हणजेच मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, या संस्थेच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार म्हणजेच ॲडिशनल चार्ज हा कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. राजेश कुमार सिंग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? राजेश कुमार सिंग असं त्यांचं नाव आहे. DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, या संस्थेच्या चेअरमॅन पदाचा अतिरिक्त कार्यभार राजेश कुमार सिंग यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल, तर बाकीच्या नवनवीन झालेल्या नियुक्त्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. CCI कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष बनलेत R मुकुंदन, पश्चिम बंगालचे मुख्य सचिव बनलेत मनोज अग्रवाल, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहेत राजेश अग्रवाल, पश्चिम बंगालचे या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष आहेत रथिंद्र बोस, आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्षपदी डॉक्टर सहदेव यादव, UIDAIच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सौरभ विजय, कॉमनवेल्थ बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी भरत सिंग चव्हाण, राज्यसभा याचिका समितीचे नवीन अध्यक्ष राघव चड्डा,
2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दल प्रमुख म्हणून रोहित राजपार यांची नियुक्ती. नौदलाचे 48वे उपनौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांची नियुक्ती. तर DRDOच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे राजेश कुमार सिंग यांच्याकडे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. कोणत्या राज्य सरकारने वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाईड कार्ड तयार करण्याची घोषणा केलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तेलंगणा राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाईड कार्ड तयार करण्याची घोषणा केली. याच्या मागचा उद्देश काय? 2 पॉईंट लिहून घ्या. युनिफाईड कार्डमध्ये विविध विभागांमधील कल्याणकारी लाभ आणि शासकीय सेवांचा याच्यामध्ये तपशील असेल. कल्याणकारी योजनांच्या वितरणातील मानवी हस्तक्षेप कमी करणे आणि पारदर्शकता आणि कार्यक्षमता ट्रान्सपरन्सी आणि इफिशियन्सी सुधारणे हे या प्रणालीच्या मागचं उद्दिष्ट आहे. पर्याय क्रमांक ए, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तेलंगणाबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 2 जून 2014ला. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राज्यपाल शिवप्रताप शुक्ला, राजधानी हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी आणि महावीर हरिणा आणि 2 महत्त्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 5 लिहून घ्या. सुप्रीम कोर्टामध्ये अलीकडेच एकूण किती नवीन न्यायाधीश नियुक्त करण्यात आलेले आहेत? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एकूण या ठिकाणी लेटेस्ट 5 न्यायाधीश नियुक्त करण्यात आले आहेत. यांची नावे काय आहेत? न्यायमूर्ती शील नागू, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती संजीव सचदेवा, न्यायमूर्ती अरुण पल्ली आणि या न्यायमूर्ती व्यंकटा सुब्रमणी मोहना असं या 5 नवीन नियुक्त केलेल्या न्यायाधीशांची नावे आहेत. कोणी केलेत नियुक्त? सुप्रीम कोर्टाने. पुढचा प्रश्न क्रमांक 6. भारताचा पहिला स्वदेशी स्ट्रॅटोस्फेरिक सुपर प्रेशर बलून ज्याचं नाव आहे विस्टा VISTA आहे, तो कोठून प्रक्षेपित करण्यात आलेला आहे? पर्याय क्रमांक सी, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या. तुम्ही म्हणताल सर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात का? हो, हमखास विचारले जातात. कालच रविवारी या ठिकाणी एक पेपर झालेला आहे. त्या पेपरमध्ये तुम्हाला या ठिकाणी आपल्या कंटेंटचा फायदा झाला की नाही, तुमच्या एक्झाममध्ये परीक्षेमध्ये या ठिकाणी आपल्या चॅनलचे प्रश्न आले की नाही, नक्कीच एक या ठिकाणी फीडबॅक द्या, जेणेकरून नवीन जेवढे विद्यार्थी जोडले गेलेले आहेत चॅनलला त्यांना लक्षात येईल की चॅनलचा कंटेंटचा या ठिकाणी परीक्षेमध्ये फायदा होतो की नाही. प्रामाणिकपणे तुम्हाला 1 प्रश्न येऊ द्या, 4 प्रश्न येऊ द्या, 10 प्रश्न येऊ द्या, किंवा तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला असा पण अनुभव आला असेल की सर प्रश्न चालले नाहीत, तुमचा जो पण प्रामाणिक फीडबॅक आहे तो कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. 2 पॉईंट लिहून घ्या. या कामगिरीमुळे भारत, अमेरिका, फ्रान्स, जपान आणि चीन या देशांसोबत स्वदेशी स्ट्रॅटोस्फेरिक बलून क्षमता असलेल्या केवळ 5 देशांपैकी एक देश बनलेला आहे. 7 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांचे पेलोड्स घेऊन विस्टा प्लॅटफॉर्म पृथ्वीपासून सुमारे 25 किलोमीटर उंचीवरती या ठिकाणी गेलेला देखील आहे. पर्याय क्रमांक सी, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आंध्र प्रदेशबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 1 नोव्हेंबर 1953. मुख्यमंत्री N चंद्रबाबू नायडू, राज्यपाल S अब्दुल नजीर, राजधानी अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा, पापीकोंडा, राजीव गांधी आणि 3 महत्त्वाचे धरण सोमशिला, श्रीशैल्यम, नागार्जुना सागर. पॉईंट लिहून घ्या. सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे, हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत येतं. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 7. दरवर्षी आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर आजच्या दिवशी पर्याय क्रमांक बी, 2 जूनला आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस म्हणून साजरा करतो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्दिष्ट काय आहे ते लिहून घ्या. लैंगिक कामगारांच्या मानवी हक्कांचे रक्षण करणे, त्यांच्यावरील शोषण थांबवणे आणि त्यांना समाजामध्ये सन्मानाचे स्थान मिळवून देणे या उद्देशाने आपण दरवर्षी 2 जूनला आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस म्हणून साजरा करतो. याच दिवशी तेलंगणा राज्याची निर्मिती दिवस म्हणून देखील आपण साजरा करतो. तेलंगणा राज्य केव्हा निर्मित झालं तर 2 जून 2014ला. ही देखील गोष्ट तुम्हाला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे. प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस, 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस,
21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. केरळमध्ये स्थित असलेल्या कोणत्या स्टार्टअप कंपनीने A2000 नावाच्या भारतातील पहिल्या AI सिस्टम ऑन चिप SOC सिस्टम ऑन चिपचे अनावरण केलेले आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, नेत्रासेमी, NETRASEMI. बरोबर. तर या नेट्रासेमी या स्टार्टअप कंपनीने A2000 नावाच्या भारतातील पहिल्या AI SOC चे अनावरण केलेले आहे. SOC म्हणजे सिस्टम ऑन चिप. कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे स्टार्टअप कंपनी? केरळमध्ये. केरळची स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत VD सतीसन. राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. या ठिकाणी 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार, सायलेंट व्हॅली आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत: इडुक्की, मालमपुझा, पेची आणि कोंडाळा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच जानेज जान्सा यांची चौथ्यांदा कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झालेली आहे? तर पर्याय क्रमांक D, स्लोवेनिया नावाचा एक देश आहे. कोणता? तर स्लोवेनिया नावाचा एक देश आहे. त्या देशाच्या या ठिकाणी चौथ्यांदा या ठिकाणी पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे. जानेज जान्सा असं त्यांचं नाव आहे. प्रश्न आहे एखादा देश आणि त्या देशाचे नवनियुक्त झालेल्या पंतप्रधानाबद्दल. लगेच काय करूया, 2026 मध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनियुक्त झालेले पंतप्रधान आहेत त्यांच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. युक्रेनचे आहेत युलिया स्वेरिडेन्को, रवांडाचे आहेत जस्टिन नेस्नी युम्बा, म्यानमारचे आहेत यू न्यो सॉ, जमैकाचे आहेत अँड्रू हॉलनेस, थायलंडचे आहेत अनुतिन चार्नविराकुल, फ्रान्सचे आहेत सेबॅस्टिन लेकोर्नो, मादागास्करचे आहेत रुपिन फॉर्च्युनाट झाफिसांबो, जपानचे आहेत साने ताकाची, नेदरलँडचे आहेत रॉब जेटन, हंगेरीचे आहेत पीटर मॅगार, इराकचे आहेत अली फलिह काधिम अल जैदी आणि स्लोवेनियाचे आहेत जानेज जान्झा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतीय लष्कराने सुरू केलेल्या एकात्मिक डिजिटल लॉजिस्टिक ॲप्लिकेशनचे नाव काय आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, क्यू फोर्स असं त्याचं नाव आहे. काय नाव आहे? क्यू फोर्स. हे ॲप्लिकेशन काय आहे? तर एकात्मिक डिजिटल लॉजिस्टिक आणि देखभाल अनुप्रयोग म्हणजेच ॲप्लिकेशन आहे. एकाधिक इन्व्हेंटरी आणि लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म्सला एकाच ठिकाणी अखंडपणे एकत्रित करून सर्व प्रकारच्या भूप्रदेशांमधील पुरवठा साखळी आणि वाहतूक व्यवस्थापन कार्यांना सुव्यवस्थित करण्याची याची रचना करण्यात आली होती. याच्यासाठी या ठिकाणी हे सुरू करण्यात आलं आहे. ॲप्लिकेशनचं नाव आहे क्यू फोर्स. सुरू करण्यात आलं आहे भारतीय लष्कराच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न, तैपई कॅपिटल कप 2026 ही जी काही आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धा आहे ती कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती? प्रश्नातच योग्य उत्तर लिहिलेलं आहे पर्याय क्रमांक B, तैपई या ठिकाणी. बरोबर. टीम इंडियाने विविध कौशल्य प्रकारामध्ये या केलेल्या आयोजित असलेल्या खेळामध्ये कपमध्ये 2 रौप्य पदके आणि 3 गुणवत्ता पुरस्कार या ठिकाणी जिंकलेले आहेत. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. अमोलोप्स कमली. काय? अमोलोप्स कमली या कॅस्केड बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोध नुकताच भारतातील कोणत्या राज्यामध्ये लागलेला आहे? तर पर्याय क्रमांक A, नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये विकसित केला जात आहे? दिल्ली, लद्दाख, चंदीगड की पुदुचेरी? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.